मी आणि माझं धनी राहण्यात आलो होतो. मग मी आणि माझं धनी पाण्याशिवाय लय कासावी झालोय बघा. हा मग धनी म्हणाल जा आणि तुमच्याकडनं पाणी घेऊन ये. मग अहो मग काय मग करताय बाणाबाई. थांबा थांबा थांबा, म्या बाणाबाई नाही, मग म्या त्यांची दासी तुलसा आहे तुलसा. तुम्हासनी बाणाबाईच पाहिजे ना? मग अहो मग थांबा, आत्ता बोलवते बघा त्यासनी. अहो त्यांना भेटायला जर इतका लांब आलोय मी. अहो मग थांबा, आत्ता बोलवते म्हटलं ना त्यासनी, आलेच मी. आहाहाहाहा. देवा त्यांची दासी इतकी देखणी, बाणाबाई काय देखणी असल. आहाहाहा. पाणी द्या हो पाणी. चला या रा. चला खाऊन जाऊया. मला बी खेळायचं. कुणा संग? याच्या संग. याच्या ए खेळणार का हिच्या बरोबर? हा चल चल होय बरं. हा अरे अरे वा वा वा. शाबास शाबास शाबास. अरे अरे शिरप्या. अरे पाहू ना कोण रे? कोण रे तू? हा राजा आहे राजा. अरे काय पाहिजे? अरे नीट बोल. इकडचा दिसत नाही. कोण कुठला? कशाला आलाय? अंगावर फुटीभर दागिने बी दिसतात. यासनी दागिने देऊन सुद्धा पाणी मिळणार नाही आणि पाणी दिलं तर बाणाबाईकडे जाय मिळणार नाही. तेव्हा नाटकच करूया. अरे काय पाहिजे तुला? केडा कुठला बोलत बी नाही. कळावं कसं माणसाला? ए बाबा गट बोल तरी. अरे बोलल कसा? त्याला भरलं वाट. त्याला भरलंय वाटवाल. असं काय? कसं कसं उतरला त्याला? होय होय. टाका आगी म्हणून. होय होय. त्याच्या उभ्यानं त्याचा वाट उतरत. पाणी पाहिजे पाहिजे. पाणी काय? अरे हे आधी सांगायचं ना. मेला असताना फुका फुकी. मेलच असतो. देवा तुमची नाटक पुरी करता करता मी मरणार आहे बहुतेक. मी काय म्हणतो, मी लय लांबन आलोय. तिथं पाण्याचं टिपूस नाही. इथं सगळं हिरवगार आहे. कसं काय ते? बाणाईची कृपा. बाणाईची कृपा. बाणाई. होय बाणाई. मग मला सांगा पाणी कुठं तू मिळेल? सरळ जा. तिथं कोणाला पण विचार बाणायचा वाडा कुठे ते तुला सांगतील. तिथं तुला पाणी मिळेल. हा किती लांब आहे? लांब कसला? लोकोत्तर दूर आहे. हा, इथंच आहे होय? इथंच आहे होय? हा, कसं जायचं? तू असं कर. इथून सरळ गेलास की आंब्याचं झाड लागलं. झाडाच्या उजवीकडनं सरळ गेलास की एक पाऊल वाट लागला. पाऊल वाटेच्या बाजूला एक वडा लागला. वड्याच्या बाजूला एक देऊळ लागला. देऊळाच्या बाजूला एक शेत. आणि तू तिकडे जायचं नाही. तू आंब्याच्या झाडाच्या डाव्या हातानं सरळ जायचं. सरळ गेला की समोर आहे बाणाबाईचा वाडा. तिकडे जा आणि पे पोटभर पाणी. पी पोटभर पाणी. होय होय. देवा काय काय नशिबात लिवलंयस. असली खुळी बिळी भेटणार आहेत का काय? मला काय म्हणलं? नाही म्हटलं. आता तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली बहुतेक मलाच खुळ लागणार आहे. बाणाबाई बाणाबाई बाणाबाई. गेले बाणाबाईचा वाडा तर आला. बाणाबाई ओ बाणाबाई. ओ बाई
नमस्कार. नमस्कार. लय लांबनं आलोय बघा मी. मग मी आणि माझं धनी रानात आलो होतो. मग मी आणि माझं धनी पाण्याशिवाय लय कासावी झालोय बघा. हा हो, मग मग धनी म्हणाल जा आणि तुमच्याकडनं पाणी घेऊन ये. मग हो. अहो मग काय मग करताय बाणाबाई? थांबा थांबा थांबा. मी बाणाबाई नाही, मग मी त्यांची दासी तुलसा आहे. तुलसा तुम्हासनी बाणाबाईच पाहिजे ना? मग अहो मग थांबा, आत्ता बोलवते बघा त्यासनी. अहो त्यांना भेटायला जर इतका लांबनं आलोय मी. अहो मग थांबा, आत्ता बोलवते म्हटलं ना त्यासनी, आलेच मी. आहाहाहाहा. देवा त्यांची दासी इतकी देखणी, बाणाबाई काय देखणी असेल. आहाहाहा. पाणी द्या हो पाणी. नमस्कार. कोण रे बाबा तू? लय लांबून आलोय, प्रवासी हाय. अरे पण तुला कोण पाहिजे, कशा पायी आलायस? काय हाय, मी आणि माझं धनी ताणीनं लय व्याकुळ झालोय. म्हणजे त्यांच्यासाठी पाणी न्यायला आलोय. पाणी द्या. तुझा धनी त्यो कोण? माझं धनी खंडेराव राजे म्हणतात त्यांनासनी. खंडेराव. हा, ते रानात थांबल्यात, मी आलोय पाणी न्यायला. देता का? बाईच टेका, मी पाणी हा. आणते. वा देवा वा. देवा काय बानाईचं रूप, काय तिचा हा वाडा. वा 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 वा. उगाच नाही आमचा येडा मल्हारी, त्याच्या सपनात जाऊन हिनं त्याला येडा केला. वा देवा. दादा हा. पाणी घ्या. दादा असं कडक तानेवर एकदम पाणी पिऊ नका. कुठून तरी लांब ना आला असाल. तुम्ही पाणी प्याल आणि झटकन काळजाला लागून तुमचा जीव घाबरा घुबरा व्हायचा. बाई तानेनं जीव लय व्याकुळ झालाय. मग तुम्ही आधी गोरस घ्या आणि मग पाणी प्या. जे आम्ही घेऊ तेच आमच्या धन्याला देऊ, हेच आमच्या चाकऱ्याचं यमान आहे. खरं आहे तुमचं. जे तुमच्या पानात ते तुमच्या धन्याच्या पानात. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी ही गोरसानं भरलेली झारी घेऊन जा. ही नवरत्नाची झारी घेऊन जाऊ म्हणतास हा? पण इतक्या लांबनं परत द्यायला कोण येणार? आव परत कशा पायी येताय? इथं काय कमी हाय? ही झारी रानात कुठं बी टाकून द्या, माझं धनगर परत घेऊन येतील. असं म्हणताय? ठीक आहे. वार खंडराया, तुझी 5 रत्नाची झारी, काळी काठी धनगरी, तिची नवरत्नाची झारी. या 2 झाऱ्याचा ताल मिळेल आणि अशी आस्तुरी माझ्या राजाला मिळेल. असं काय करतो हा? एक गाव मी इनाम म्हणून नाही मिळवलं तर नावाचा हेगडे प्रधान नाही. काय रे बाबा, वटातल्या वटात काय बडबडतो तू? ते मी वटातल्या वटात नाही, मनात बोलत होतो. बरं बरं जा. तुझा धनी तिथं तहानेनं व्याकुळ झाला असेल. तुझं काम झालं की ही झारी रानात कुठं बी टाकून दे. हा? हे आमच्या अक्काला अंतर्ज्ञानाने कळलं तर आमचा गाव इमान म्हणून गेला, मी मात्र मेला. एवढं कडक ऊन पडले आणि माझी ती सवत माझ्या भोळ्या बाबड्या भावाबरोबर माझ्या देवाला पाणी पाठवून देते. बाईसाहेब, म्हणजे देव आता बानो धनगरणीच्या देशाला पोहोचले. पोहोचले बाई, पोहोचले. बाईसाहेब, बाप्या माणसांचं बाई माणसांविषयी हट करणं लई वाईट. अव एकदा तो हट पुरा झाला नाही तर बाप्या माणूस गडी माणूस राहत नाही. म्हणजे ग बाईसाहेब, देव आता बाणू धनगरणीला गडावर बायको म्हणून आणून ठेवतील. मी लग्नाची बायको इथे गडावर जिवंत असताना? बाईसाहेब, लग्नाचं कौतुक नवं लग्न असे तोपर्यंतच. एकदा का प्रेमाची बाई मिळाली की गडी माणसाला कशाचं सोयर सुतक राहत नाही बघा. म्हणजे देव खरंच बानू, हा? देवा, ही कोण सटवाई? बानू, बाणाई, बानू धनगरीण,
आम्ही हिच्याशी लग्न केलंय म्हणून तिला आम्ही गडावर घेऊन आलोय. मी तुमची धर्माची बायको जिवंत असताना माळसे, बाणाई आमची आवडती आहे. ही आवडती आणि मी नावडती. सवत होऊन माझ्या चुरावर बसायला बघतीये. चालती हो, नाहीतर गडावरून ढकलून देईन तुला. माळसे, अगे चालती हो म्हणते ना इथून. देवांशी लग्न लावून आले ते माघारी जाण्यासाठी नाही. तू बऱ्या बोलाना ऐकणार नाहीस. चल चालायला लाग इथून. आम्ही तर बाई मान दिला मान ज्याला घेता येत नसेल त्याला आम्ही तरी काय करणार. चला देवा. त्यांना नेऊ नकोस. हा बाजूला. देवा, पाणी देऊन पोटात शिरून माझ्या देवाच्या गळ्यात पडू बघतेस काय? थांब सटवे, तुझ्या प्रियकराची काय गत करते ते बघ. थांब. आता देव जख्म म्हातारा होईल. काय माझी गत झाली. प्रधानजी कुठं उलटलं. प्रधानजी, देवा, अहो देवा, देवा, अहो देवा, देवा, हो देवा. प्रधानजी, मला ओळखलं नाहीत. काय रे, तुला वाकायला मी काय धनगराचा वाघ्या कुत्रा वाटलो का काय? हा प्रधानजी, डोळं जाग्यावर आणि डोकं थारावर ठेवून नीट बघा. देवा, तुम्ही हे काय नाटक? नाटक हे समजा त्या माशाच्या शापामुळे झालंय. अक्का, काय हे? देवा, आधी एक गोरस घ्या आणि मग पाणी प्या. घ्या घ्या घ्या, घ्या. घ्या, आणि घ्या, रसाल घ्या घ्या घ्या. घ्या 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 घ्या. हे घ्या घ्या. शांत झाला, देवाचा आत्मा शांत झाला. प्रधानजी, एक काम करा, आत्ताच्या आत्ताची हुजूरगडावर निघून जा. हा देवा, अशा इद्रूप रूपात तुम्हाला एकट्याला सोडून कसा जाऊ? अशा रूपात तुम्हाला कुणी बी ओळखणार नाही. लय हाल होतील तुमचं, लय हाल होतील. तुम्हाला सांगतो, माणसानं समजाव हवं, म्हातारा होऊ नये. अहो, म्हातारपणात स्वतःची पोरं ओळखत नाहीत. तसं नाही प्रधानजी. भानू मला ओळखते की नाही बघा. प्रधानजी, एक काम करा, तडक तुम्ही जेजूरगडावर निघून जा. तुम्हाला एकट्याला सोडून? एकटा? अहो, एकटा नाही, भानूच्या मुलकात आहे मी. बाणूच्या मुलकात आहे तुम्ही. तर पती तरणी ताठी, गोरी पान, तुमचं म्हातार खोकड झालंय. कसं काय जमायचं? हे माझं मी बघून घेईन. तुम्ही एक काम करा, तडक जेजूरगडावर निघून जा. प्रधानजी, ज्या वेळी आमचं काम फत्ते होईल त्यावेळी गडावर सनई चौकडे वाजतील, टीप माळा पाजळतील, आमचा घोडा डावा पाय वर करून हसल. त्यावेळी आमच्या घोड्यावर सारा सरंजाम करून घोडा जंगलात सोडून द्या. जा तुम्ही गडावर. खरंच जाऊ देवा? खरंच निघा. देवा, जाऊ खरंच? निघा खरंच. खरंच खरंच जाऊ देवा? प्रधानजी, देवा, माळसाक्काने विचारलं देव कुठं आहेत, तर काय सांगू? तिला म्हणावं, देव एक्का एक्की म्हातारं झालं, त्यांचं म्हातारं खोकड झालंय, त्यांना खूळ लागलंय आणि येण्यासारखे रानावरच फिरतायत. पण प्रधानजी, एक ध्यानात ठेवा, माळसा तुमची बहीण आहे. ती रडल, भेकल, तिला खरं सांगायचं नाही. जा जेजूरगडावर, माझा तुला आशीर्वाद आहे. प्रधानजी, बाणाईचा वाडा कुणीकडे आहे? हे काय देवा, हे असं जायचं की आंब्याचं झाड लागल असं? की उजव्या अंगाला वळायचं? हम्म. उजव्या अंगाला वळ
की चिचेचं झाड लागल. चिचेचं झाड लागलं की डाव्या अंगाला वळायचं. डाव्या अंगाला तुम्ही वळलात की हुमराचं झाड लागल. हुमराचं झाड लागलं की त्याच्या भोवती गोल 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 गोल. प्रधानजी. नाही देवा, हे असं सरळ जायचं. मग सरळ सांगा की सरळ सांगितलं की देवा. येतो आम्ही. या देवा.